नमस्कार. आज आपण एकदम झटपट अशी तोंडाला चव येणारी लसुणी मेथीची रेसिपी बघणार आहोत. यासाठी एक जुडी मेथीची भाजी चांगली निवडून थोड्याशा कोवळ्या काड्या घेऊन 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 लसूण पाकळ्या सोलून घेतल्यात. 8 तिखट हिरव्या मिरच्या अशा पाणी न घालता असा ठेचा करून घेतलाय जाडसर आणि गॅस मध्यम आचेवर ठेवून कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे चांगले तडतडले की तयार केलेला ठेचा घालून घ्यायचा आहे. ठेचा असा तेलामध्ये एकदम खमंग असा परतून घ्यायचा आहे. पूर्ण लसणाचा रंग बदलेपर्यंत, थोडासा असा ब्राऊन होईपर्यंत. म्हणजे मेथीची भाजी शिजल्यानंतर चव खूप छान लागली जाते. नक्की ट्राय करून बघा तुम्ही एकदा. आपण खूप वेळा मेथीची भाजी बनवतो, पण याही साध्या पद्धतीने केली की चवीला खूप छान लागली जाते. आता फोडणी तयार झाली पूर्ण आणि मेथीची भाजी घालून घ्यायची. हे बघा थोडंसं फक्त आपण ठेचा खाली वर करून घेऊया म्हणजे खाली लागला जाणार नाही. आणि आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा. खूप कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी मेथीची भाजी आहे. जास्त साहित्य पण नाही आणि चवीला तर खरंच खूप छान. आता सीझन चालू आहे मेथीचा. मस्त ताजी ताजी अशी मेथीची भाजी आणि अशी ठेचा करून केलेली भाजी गरम गरम भाकरीबरोबर खूप छान लागली जाते. आता छान अशी तेलामध्ये मी परतून घेतलेली आहे. यामध्ये पाणी घालायचं नाही बिलकुल. अशी सुक्की बनवून घ्यायची आपल्याला. असंच पाणी भरपूर सुटलं जातं मीठ घातल्यानंतर. झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं चांगली आपल्याला भाजी शिजवून घ्यायची. म्हणजे 3 ते 4 मिनटं या 5ही मिनटं लागले जातील. जोपर्यंत या भाजीतलं पाणी आटत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायची. तर हे बघा पूर्णपणे पाणी आटून गेलेलं आहे. एकदम कोरडी अशी मस्त भाजी झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम अशी झणझणीत. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि झटपट अशी मेथीची भाजी बनवून खाऊनही बघा. गरम गरम बाजरीची भाकरी मेथीची भाजी छान अशी चव लागली जाते. धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.